बांधलंय. अपार कष्ट घेतलेल्याचं हे फळ आहे आणि थोडा आधार शेती विकून तिच्या वडिलांनीही तिला दिला आहे. मला कौतुक असं वाटतं की आपण शिकलो नाही ही संत तर मनात होतीच आणि तरीही आधाराशिवाय जगण्याचे बाहुबळ आणि धाडसी वृत्ती परिस्थितीशी जुळवून घेऊन सामना करणारी ही नवदुर्गा सद्यस्थितीत मला तरी खूप प्रेरणा घेऊन जाते. मुलीवर केलेले संस्कारही मी आज पाहते आहे. आता ती स्थिरस्थावर झालीये, पण वेळ काळाशी झगडून तिने स्वकर्तृत्वावर हे केले याचा मला कौतुकासह खूप आनंद आहे. या नवदुर्गेला माझा साक्षात दंडवत आहे. नमस्कार. धन्यवाद. खरोखर म्हणजे ह्या ज्या तुमच्या दुर्गा आहेत संगीताताई, न बोलता काम करत राहणाऱ्या, पडेल ते काम करत राहणं आणि न बोलता, यांना तर कौतुकाची थाप खरोखर हवी असते. आणि ती कौतुकाची थाप त्यांना आपण दिली ना तर त्यांना खूप मानसिक बळ मिळतं. आणखीन त्या अजून आत्मविश्वासाने तुमच्याकडे काम करायला आलीच आहे. म्हणजे ह्या तर त्रिवार सलाम आहे संगीताताई तुम्हाला. आता पुढच्या आहेत सखी सुजाता भडबडे, त्या आपल्या दुर्गेविषयी बोलणार आहेत. शापितांची मूक गाथा कल्पिताहून वेगळी, कर्णबधिरांची कहाणी आसवाहून आगळी. दोष कोणाचा म्हणावा प्राप्तनाशी सामना, स्वप्न ही सामर्थ्य त्यांचे नभाची कामना. वेदनेने हासणारी वेगळी ही विराणी, कर्णबधिरांची अशी ही एक निराळी कहाणी. का सजा अपराध नसता लागेही भोगावया, झुंजणी ऐसे व्यथेशी शब्द ना सांगावया. पाखरांची या परंतु जिद्द आहे वेगळी, कर्णबधिरांची कहाणी अगदीच जगा वेगळी. या कवयित्री ज्यांनी काव्यातूनच आपल्या कार्याची आणि संवेदनशील मनाची ओळख आपल्याला करून दिली आहे, त्याच आहे आजची नवदुर्गा मायाताई ननावरे. मायाताई नमस्कार. मायाताई गेल्या 27 वर्ष आधार मूकबधीर विद्यालयात बिब्बेवाडी येथे विशेष शिक्षिका म्हणून कार्यरत आहे. लहानपणापासूनच वाचनाची, निबंध लिखाणाची आणि वक्तृत्वाची आवड असलेल्या मायाताईंचे शिक्षिका होण्याचे ध्येय ठरलेलेच होते. पण आपल्या आयुष्यात टर्निंग पॉइंट हा किती प्रभावशाली असतो हा अनुभव देणारी एक घटना घडली आणि त्यांनी विशेष शिक्षिका होण्याचा निर्धार केला. ती घटना म्हणजे शिशिर पालवी नावाचे पुस्तक, ज्यात दिव्यांग मुलांच्या पालकांचे अनुभव लहान वयातच मायाताईंच्या वाचनात आले. त्यातच एक अनुभव होता श्री अविनाश धर्माधिकारी यांचा. आणि या संवेदनशील मुलीने याच मुलांसाठी काहीतरी करण्याचा निश्चय दृढ केला. ज्ञानप्रबोधिनी शाळेत ग्रंथपाल असलेल्या आईचे योग्य मार्गदर्शन आणि यजमानांची असलेली भक्कम साथ यामुळे मुलगी 1.5 वर्षाची असतानाच मायाताईंनी हे प्रशिक्षण फक्त पूर्णच केले नाही, तर त्यांनी त्यात पहिला क्रमांकही पटकावला. स्वप्रेरणेला जिद्दीची जोड दिली जाते तेव्हाच मानस पूर्ण होतो, याचे हे सुंदर उदाहरण आहे. ही तर फक्त पहिली पायरी होती. आयुष्याचा पुढचा पूर्ण प्रवास याच वाटेने करायचा होता आणि म्हणूनच तो आव्हानात्मक होता. सामान्य मुलांना शिकवणे आणि विशेष मुलांना शिकवणे यातला फरक आपण सगळे जाणतोच. म्हणूनच मला वाटते की या शिक्षकांची ही नोकरी नसून हाती घेतलेली एक सेवा आणि समाजकार्य आहे. आपल्याला झालेले अपत्य हे मूकबधीर आहे हे कळल्याने बसलेल्या धक्क्यातून पालकांना समुपदेशनाने बाहेर काढणे ही यांची पहिली लढाई. त्यानंतर प्रत्येक मुलाला आपलेसे करत त्याचे श्रवण प्रशिक्षण, मग स्वर, व्यंजन, बाराखडी, 1 शब्द, 2 शब्द, 3 शब्द आणि मग पूर्ण वाक्य. असा शिक्षण प्रवास विद्यार्थ्याचे बोट धरून करणे सोपे नाही. याच काळात त्यांच्या समाजात वावरण्याचा आत्मविश्वास निर्माण करणे हे शिवधनुष्य उचलण्यासारखेच आहे. हे सर्व अविरत न कंटाळता रोज त्याच ऊर्जेने करणे ही हे कार्य हाती घेणाऱ्याची खरी परीक्षा असते असे मला वाटते. मायाताईंची आधार ही निवासी शाळा असल्यामुळे
मुले लहानपणापासूनच कुटुंबापासून दूर असतात. ती समाजात वावरत नसतात. त्यांना अनुकरणीय असे फारसे काही दिसत नाही. म्हणून त्यांना दात घासणे, केस विंचरणे, अंघोळ, जेवण, नातेवाईक, देव, निसर्ग, गरम, गार, फळं, फुलं सगळं सगळं खाणाखुणाने शिकवणे हे खरंच अतिशय कठीण काम आहे. या विशेष मुलांवर केलेल्या कष्टांचे चीज होण्याची फार वाट पाहावी लागते. मायाताई एवढी वर्ष यात असल्याने त्यांचा अनुभव फारच बोलका आहे. लहान वर्गांना शिकवत केलेली सुरुवात अनुभवातून बरीच पुढे गेली. मुलांची व पालकांची गरज ओळखून इयत्ता 7वी पर्यंतच असलेली शाळा मायाताईंच्या प्रयत्नातून इयत्ता 10वी पर्यंत आता झाली आहे आणि गेली सलग 13 वर्ष 100% निकालही लागत आहे. त्यात संस्थेचे अध्यक्ष श्री उमराणी यांचा पाठिंबाही उल्लेखनीय आहेच. मायाताई सांगतात, मुले शिकून चांगल्या नोकऱ्या मिळवून स्वतःच्या पायावर उभी राहतात. तो दिवस आमच्यासाठी सर्वोच्च आनंद देणारा ठरतो. कोणी IITचे शिक्षण घेऊन सरकारी नोकरी, तर कोणी इंटरप्रिटर म्हणून, तर कोणी थेट इन्फोसिस मध्ये निवडला जातो. तेव्हा आमचा ऊर अभिमानाने फुलतो. मायाताईंचे या क्षेत्रातले योगदानही खूप मोठे आहे. या विद्यार्थ्यांसाठी लागणारी पुस्तके तयार 2य क्रमांकाचे बक्षीस मिळवले आणि तेही खुद्द अविनाश धर्माधिकारी यांच्या हस्ते मिळाल्याने ते अगदी कृतार्थ झाले. अविनाश काकांनाही याचा खूप आनंद झाला असे वर्णन त्या करतात. सेवानिवृत्तीनंतरही या मुलांना स्पीच थेरपी शिकवत राहण्याचा मानस मायाताईंचा आहे. लास्ट बट नॉट लिस्ट, मायाताई या माझ्या विहीणबाई आहेत याचा मला अभिमान वाटतो. त्यांच्या मुलीचे माझ्या भाच्याशी लग्न ठरले आहे आणि ते नोव्हेंबरमध्ये होणार आहे. धन्यवाद. हे अनमोल आहे. दिव्यांग मुलं आणि कर्णबधिर मुलांसाठी सतत शिकवणं सोपी गोष्ट नक्कीच नाहीये. ते प्रयत्नपूर्वक तुम्ही अखंड करणार आहात आणि मुख्य म्हणजे स्पीच थेरपी हे जे आहे ना, यासाठी तुम्हाला आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा. आता पुढची सखी आहे. खूप खूप धन्यवाद सुजाताताई आणि आपल्या सगळ्या. एक सेकंड मायाताई, आपण ना शेवटची 15 मिनिटं सगळ्यांसाठी ठेवलेली आहे. ओके ओके ओके. म्हणजे प्लीज म्हणजे एकदा कंटिन्यूस आपण सगळं घेऊन आपण सगळ्यांना मोकळं व्हायला संधी देऊया. सरोज बामणे पुढच्या सखी आहेत, त्या संगीता शिर्के. आणखीन सरोज सुरुवात कर. आवाज ऐकू येतो का? येतोय. सर्वांना नमस्कार. मी ज्या दुर्गेबद्दल बोलणार आहे आवाज येतोय का माझा? येतोय अगदी व्यवस्थित येतोय. ओके 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 डन. मी ज्या दुर्गेबद्दल बोलणार आहे ती आहे माझी मैत्रीण संगीता शिर्के. संगीता शिर्के, तुम्ही ना संगीता शिर्के. ह्या आहेत संगीता शिर्के. त्यांच्या साडीवरून मी आज जॉईन झालेली आहे. तर आपल्या आजूबाजूला देवीच्या रूपात सतत संसारासाठी झटणाऱ्या आई जगदंबेच्या विविध रूपाप्रमाणे सारा संसार सांभाळणाऱ्या दुर्गा आपण पाहतो. अशीच आहे आजची माझी सखी किंवा आईप्रमाणे सर्वांवर माया करणारी आणि माणसं जपून ठेवणारी माझी दुर्गा म्हणजेच सौ संगीता चंद्रकांत शिर्के. कोकणातील चाकरमानी मुंबईत येऊन स्थायिक झालेल्या वडिलांची 4-5 भावंडांबरोबर मोठी झालेली ही बहीण. जेमतेम 9वी पर्यंत शिक्षण घेत असतानाच मुंबईत कंपनीत कामाला रुजू झाली. आई व वडील, पाठची भावंड यांना सांभाळणारी, कामावर न चुकता कटाक्षानं लक्ष देणारी, आईला संसारातील कामाला मदत करणारी लेक. इथूनच कुमारिकेच्या वयापासून या दुर्गेचे कर्तृत्व सुरू झाले. जेमतेम लग्नाच्या वयाची होते न होते इतक्यातच लग्न होऊन पुण्याची सासूरवाशीण झाली आणि सासरी दीर, जावा, सासू सासरे यांच्या 10-12 माणसांच्या
दोनच खोल्या तिच्या संसार सुखाची सुरुवात झाली. एक मुलगा व एक मुलगी असे 2 अपत्यांमुळे घराचे गोकुळ झाले. आनंदास पारावर नव्हता. कामाच्या व्यापात दिवसाची सुरुवात कधी होते व दिवस कधी संपतो याचा या दुर्गेनं कधी कंटाळा केलाच नाही की थकलीही नाही. सारं काही आनंदात हसत खेळत असा संसार करत होती. अशातच वडिलांचं छत्र हरवलं आणि मनानं खंबीर असणारी ही दुर्गा थोडीशी दुःखी झाली. पण दुःख कुरवाळत बसायला तिला वेळच नव्हता. इतक्या जणांचा संसार, घरकाम, संसाराला हातभार म्हणून मशीनवर पिशव्या शिवून देणं अशा अनेक कामात ती अक्षरशः बुडून गेली होती. पती पोलीस क्षेत्रात असल्यामुळं 15-20 वर्षे नोकरी निमित्तानं नागपूर, चंद्रपूर अशा आदिवासी भागात विविध जिल्ह्यात त्यांच्या बदल्या होत असत. तरी पण ही दुर्गा सासू सासरे, दीर, जावा यांच्याबरोबर स्वतःला त्यांच्या सेवेत व्यस्त करून घेई. अशातच पतीचं 2 वर्षापुरतं का होईना पॅरालिसिसचं मोठं आजारपण, स्वतःची 2-3 ऑपरेशन्स, मुलांची शिक्षण, घरच्यांची सेवा, मशीनवर पिशव्या शिवून मानेवर ताण आल्यामुळं मानेचंही ऑपरेशन, किडनी स्टोनचा आजार अशा अनेक वाईट परिस्थितीतून वाट काढत प्रचंड इच्छाशक्ती आणि जबाबदारीमुळं तिनं घरच्यांना आणि स्वतःलाही आजारातून सही सलामत बाहेर काढलं. सेवा केली. अर्थात वेळोवेळी घरच्यांचे सहकार्य होतेच, पण गृहदेवता थांबली तर घरही निश्चित होतं हे प्रत्येक स्त्री अनुभवतेच. त्यामुळं तिला थांबायचं मुळीच नव्हतं. मुलीला उत्तम शिक्षण दिलं, नंदांची लग्न केली, बाळणपण सारं काही न थकता आनंदानं केलं. सासूबाईंना तरी ती स्वतःच्या मुलीप्रमाणेच असते. आत्ताच गेल्याच महिन्यात त्यांचा 90 वर्षाचा वाढदिवसही केला या दुर्गेनं. घरच्या मुख्य स्त्रीचा आधार अख्खं घर सावरत असतो हे एक स्त्रीच समजू शकते. कमाल म्हणजे स्वतः ठणठणीत बरी होऊन, सारे खर्च भागवून, त्यातून बचत करून, स्वतः गावी जाऊन स्वतःसाठी घर बांधणारी ही साधी सुधी दुर्गा आपल्या कर्तृत्वाचा कळस गाठते. दुसऱ्याच्या संकटात धावून जाणं आणि योग्य वेळी योग्य निर्णय घेणं या दुर्गेला पटकन जमतच. कोणत्याही परिस्थितीवर मात करत आनंदी कसं राहावं हे हिचं कसं बाखाणण्याजोगं आहे. हे सर्व करत असताना तिची वैभव लक्ष्मीवरील निस्सीम भक्ती तिनं तसुभरही कमी होऊ दिली नाही. उतरणार नाही की मातणार नाही, मी घेतला वसा टाकणार नाही, हीच तिची शक्ती होती. संकटावर संकट येऊन सुद्धा न डगमगता दुसऱ्याच्या दुःखावर फुंकर घालताना स्वतःच्या दिव्यांग मुलाचाही तितक्याच ताकदीनं सांभाळ करताना ही दुर्गा परीक्षेच्या कसोटीत अव्वल ठरते. परिस्थिती बदलली, समृद्धी आली, आरोग्य, सुख, नवरदेवाचा सहवास सारं काही मनासारखं झालं. पण समाजभान आणि निरपेक्ष मदत या दुर्गेला कधी सुटत नाही. सध्याही मुलगा, मुलगी, जावई, नातू, सासूबाई, पती आणि दीर यांच्या कुटुंबात उत्तम प्रकारे अन्नपूर्णा म्हणून आपलं कार्य करतेच आहे. आणि हो, आश्चर्य म्हणजे कुणीही मदतनीस नाही बरं का हिला. साऱ्यांशीच आपुलकीने प्रेमाने वागणारी आणि चेहऱ्यावरचा आनंद आणि समाधान तसुभरही कमी न पडू देणारी मी प्रत्यक्ष पाहिलेली दुर्गा म्हणजेच ही चंद्रकांताची चंद्रघंटा आणि आम्हा सर्व सख्यांची मैत्रिणींची लाडकी सखी संगीता. देवी चंद्रघंटेनं जसं इंद्रदेवांकडून घंटा घेऊन महिषासुराचा वध केला, तसंच या दुर्गेनं दुःखांचा, कंटाळ्यांचा, आजारांचा, वाईट परिस्थितीचा आणि आयुष्यातील न संपणाऱ्या कष्टांचा स्वतःच्या तीव्र इच्छाशक्तीनं वध केला आणि कुटुंब एकत्र बांधून ठेवलं. परिस्थिती माणसाला माणूस पण शिकवते, हा अनमोल संदेश दिला. संकट येतच राहणार, त्यातून पार कसं व्हायचं हे महत्वाचं असतं. धन्य आहेत अशा दुर्गा ज्या समाधानी राहण्याची शिकवण देतात आणि अचक दुर्गा जनमानसात आपोआपच वंदनीय होतात. त्यांचं तोंड भरून कौतुक करणं हेच त्यांचं पारितोषिक असतं. आपल्यातील अशा दुर्लक्षित झालेल्या दुर्गांना माझा मानाचा मुजरा. धन्यवाद. अगदी बरोबर आहे सरोज, इतकं छान तू सांगितलं. काम सांभाळून अनेक वाईट परिस्थितीतून बाहेर पडणारी आणि घरातल्या लोकांना पण बाहेर काढणारी दुर्गा, तुला त्रिवार मानाचा मुजरा. पुढची सखी आहे गंधाली आणि तुझी दुर्गा आहे मीना ठाकूर. दोघींनी आपले व्हिडिओ प्लीज सुरू करावे आणि गंधाली सुरुवात करशील ज्या दुर्गेबद्दल माहिती. येस. मीना ठाकूर.
आणि एक थोडंसं नम्र निवेदन आहे, बाकीच्यांनी प्लीज व्हिडिओ ऑफ करावे. मीना ठाकूर, हा मीनाताई आलेत का? मीना ठाकूर आले? आले. येस, ओके. गंधाने सुरुवात करशील. हा. माझी दुर्गा मीना ठाकूर रत्नागिरीला राहते. तिचा स्वभाव विशेष गुण खूपच चांगला आहे. कोणत्याही सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थेतर्फे नाही, तर तिला स्वतःलाच समाजात संपर्कात येणाऱ्या घटकांना काही सूचना देणे व आपण स्वतःसाठी सोयी, उत्कर्ष, प्रगती यासाठीचे प्रयत्न करतो, तसेच इतरांसाठी प्रयत्नरत राहणे हे जणू तिचे कर्तव्यच असल्यासारखे समजून इतरांसाठी काम करत असलेलं मी पाहिलं आहे. नोकरी सोडून तू काहीही कर असं आश्वासन तिच्या सासरीच्या माणसाने दिलं होतं. घरचे सर्वजण तिला सहकार्यही करत. तिच्या सासूबाईंच्या आणि तिचे तर खूपच बॉन्डिंग होते. लग्नानंतर व पुढे शाळेत जायला लागल्यानंतर अजून काही छंद व छोटे छोटे उपयोगी कोर्सेस करता येतील असा विचार तिच्या मनात आला. तिचं घर म्हणजे सिटी पासून थोड्या अंतरावर आहे आणि तिथे बस सेवा म्हणजे त्या काळी दिवसातून ठराविक वेळेचा. शिवाय सर्रास मुली आणि बायका टू व्हीलर कधी चालवत नसे. मीना मात्र कॉलेजला जात असल्यापासून टू व्हीलर चालवत होती. त्यामुळे तिला गाडीवरून जाऊन सिटीत कोणताही पाहिजे असणारे कोर्स वगैरे करू शकत होती. पण आपल्याप्रमाणे इतरही आपल्या एवढ्या मुली व गृहिणी यांना सोयी पुरवता येतील म्हणून शॉर्ट टर्म कोर्सचे क्लासेस, भरतकाम, विणकाम, रेसिपी, केक करणे, आईस्क्रीम करणे, संस्कार भारतीची रांगोळी काढायला शिकणे, हस्तकला, पेंटिंग, ड्रॉइंग व टू व्हीलर चालवायला शिकणे या संदर्भातल्या सगळ्या शिक्षकांना घेऊन काही संख्या 20 ते 25 मिळेल व जाण्या येण्याचा खर्च देऊन हॉलला कसलेही भाडे नाही अशी तिने योजना केली आणि स्वतःच्या घरातला तळमजल्यातला हॉल उपलब्ध करून दिला. ती जे क्लास जॉईन करत असे ती पण ती संपूर्ण फी देत असे. म्हणजे स्वतःच्या पदरात काही पडेल असा विचार कधीच नव्हता. ते मुलींच्या शिक्षणासाठी बरीच वर्षे ती पुण्यात राहिली. तिचे मिस्टर स्टेट बँकेत होते. प्रमोशन घेत निरनिराळ्या ठिकाणी गावी त्यांना जावं लागेल. मीनाने सासू सासरे, 2 मुली आणि सुंदर संसार केला. दोन्ही मुली अनेक छंदांनी युक्त व उच्च शिक्षित केल्या. मिस्टर जेव्हा सुट्टीसाठी घरी येत तेव्हा त्याच्यासाठी कसलेही काम ती शिल्लक ठेवत नसे. ते येण्यापूर्वी सगळी कामं करून घेत असते. नातेवाईक, स्नेहसंबंधी, मैत्रिणी ज्यांना पुण्यात आपल्या मुलांना 11वी 12वी क्लास ऍडमिशन, कॉलेज ऍडमिशन, हॉस्पिटलायझेशन, कोणाची लग्न पुण्यात करून द्यायची ठरली तर कार्यालय शोधून देण्यापासून लग्न पार पडेपर्यंत संपूर्ण मार्गदर्शन, मदत, गाडीवरून फेऱ्या लागेल तो वेळ, प्रसंगी पैसे करावे लागले तरी ती चिंता करत नसते. ती सासरी काही सगळे हे झाल्यानंतर तिच्या मिस्टरांच्या रिटायरमेंट नंतर मुलगी सासरी गेलेली होती मोठी आणि छोटी मुलगी परदेशात. आता राहायचा हा प्रश्न होता. मग तिने रत्नागिरीमध्ये फेरी मारल्यावर तिच्या असं लक्षात आलं की आपल्याप्रमाणे इतरही बँकांमधून रिटायर्ड झालेले आणि कॉलनीत राहणारे आहेत त्यांचे पण हेच प्रॉब्लेम्स आहेत. मुलं सगळी परदेशी आणि परगावी गेलेली आणि इथे सगळ्यांची मोठी घरं. सिटीत कशासाठी राहायचं, तिथे मदतही मिळत नाही, एकटं पडायला होतं. आणि असे विचार मनात आल्यावर तिने सगळ्यांपुढे एक प्रश्न ठेवला की आपण इथे का राहायचं, तर आपण आपली स्वतःची घरं आणि स्वतःच्या गावामध्ये राहू. आणि तो विचार सगळ्यांनी पटला. कारण कष्टाने सुंदर घरं बांधली आहेत, त्याचा पूर्वीही आपण सहभाग घेतलेला आहे आणि आताही घेऊ. शिवाय आपल्या शहरा गावात राहण्याचा आनंदच वेगळा. आपण एकोप्याने राहू, कोणीही एकटे पडणार नाही याची काळजी घेऊ. एकत्र सहली करणे, नाटकांना जाणे, एकत्र जेवण करणे, सण समारंभ हौसेने साजरे करणे. तिथे राहत असलेल्या मुलं, सुना, नातवंड ही पण आपलीच आहेत. त्यांचेही कौतुक सोहळे करून त्यांचीही मदत घेऊ अशी योजना तिने आखली. सर्वांनीच मान्यता दिली. सगळीकडे तिचे नेतृत्व असेल. मग तिने महिला मंडळ, भजनी मंडळ, लहान मुलांसाठी संस्था, ज्येष्ठ मित्र मंडळ, स्वतः लायब्ररियन असल्याने वाचनालय, घरासमोर भरपूर जागा असल्याने प्राणायामचे क्लास, गार्डनिंगचं शिक्षण असे उपक्रम व सोयी केल्या. त्यांची आता ज्येष्ठ लोकांची एक छान संघटना झाली आहे. कोणालाही कसलीही अडचण व त्रास झाला
तर ग्रुपवर मेसेज आणि फोन केला की सर्वजण मदतीसाठी व सोबतीसाठी येतात, कामे वाटून येतात व एकमेकांना पुरतात. अशी सर्वांचा विचार, सर्वांचं जगणं आनंददायी करणारी मीना मला विश्वास वाटते. तिला माझा मानाचा दिला. खूप छान तुझी दुर्गा. मीनाताई ठाकूर, तुम्हाला त्रिवार मानाचा मुद्रा. इतर लोकांशी संघटन करून त्यांना वेळोवेळी मदत करून पुण्यासारख्या शहरामध्ये गरजूंसाठी स्वतः राहण्याची, जेवणाची सोय करणाऱ्या मीनाताई, तुम्ही खरंच ग्रेट आहात. तुम्हाला त्रिवार मानाचा मुद्रा. पुढची सखी आहे भारती. व्हिडिओ फक्त ऑन कर. भारती. हा केलाय. हा हो केला. हा, ही माझी दुर्गा. हा, आई. जगामध्ये आई, माता या इथून तिथून सगळ्या सारख्या असतात. पोटामध्ये गर्भ राहिल्यापासून त्याचं संरक्षण, त्याची काळजी घेणारी आणि आपल्या स्वतःच्या शेवटापर्यंत मुलांवर ताणतप्रेम करणारी आई. आपलं मूल थोडं जरी आजारी पडलं तरी रात्रंदिवस रात्रभर त्याच्या उशाशी बसणारी आई. पण काही वेळेला आई तारुण्यामध्ये आरोग्याची, आपल्या स्वतःच्या मुलावर येणारी समस्या तर खूप मोठी आहे असं समजलं तर, अहो, भारतीच्या 21 वर्षाच्या मुलाला किडनी बदलावी लागेल असं जेव्हा डॉक्टरांनी सांगितलं तेव्हा त्या क्षणापासून भारती अश्रू न गळता खंबीरपणे उभी राहिली. किडनी शोधाशोध करायची करता तिनं स्वतःचीच किडनी देण्याचा खूप मोठा निर्णय घेतला. आणि मग स्वतः बरोबरच स्वतःच्या मुलांच्या सगळ्या टेस्ट करता पहिल्यांदा भावनिक व्हायला झालं. पण आपल्या मनाचा तोल जाऊ द्यायचा नाही हे तिने मनोमन ठरवलेलं. आणि नंतर मग KEMच्या वाऱ्या, डॉक्टरांबरोबर ते संवाद, मुलाला मानसिक आधार देणं तर मोठं काम. हे तर सोपं नक्कीच नाहीये, पण ते तिने प्रयत्नपूर्वक केलं. आणि मग यशस्वी किडनी रोपणाचं ऑपरेशन झाल्यानंतर नंतरच्या 8-10 दिवसामध्ये त्याचं ब्लड टेस्टिंग जे असतं ना, ते रोज मुंबईला पहाटे 5ला तिचे मिस्टर करून घेऊन जायचे. ही गोष्ट आहे 20 वर्षापूर्वीची. हल्ली खूप सोयी झाल्या आहेत, पण तेव्हा असं नव्हतं. आणि मग नंतर 3-4 महिने मुलाला कुठलंही इन्फेक्शन होऊ नये म्हणून एकाच खोलीमध्ये त्याला सगळी घरचं जेवण देणं, इलेक्ट्रॉनिक माध्यमांपासून त्याला दूर ठेवणं, म्हणजे TV, मोबाईल पासून अलग ठेवण्याचं कसं भारतीनं प्रयत्नपूर्वक करायला लागलं. डायलिसिसच्या वेळेला तर सलग 5-5 तास ती त्याच्या शेजारी स्टुलावर बसून असायची. त्याचा हात हातात घ्यायची आणि त्या स्पर्शाने त्याला खंबीर आधार द्यायची. मग पत्ते खेळणं, पुस्तकं वाचणं, वेगवेगळ्या कथा सांगणं, गप्पा मारत त्याचा येणारा मानसिक ताण हलका करत होती. त्याचं वय, तारुण्याची सुरुवात, त्याच्या अनेक प्रश्नांना उत्तर देता तिला खूप कसरत करावी लागली बघा. पण मग मात्र 5-6 महिन्यांनी हा मुलगा त्याचं रेग्युलर आयुष्य जगायला लागला. मग कॉलेजमधलं अर्धवट राहिलेलं वर्ष त्यांनी परत पहिल्यापासून 4 वर्ष इंजिनिअरिंगची पूर्ण केली आणि त्याला चांगला जॉब मिळाला. तेव्हा भारती आणि तिच्या मिस्टरांचा ऊर अभिमानाने भरून आला. खुश झालं. ह्या सर्व कालावधीमध्ये भरपूर पैसा खर्च पडला. मुख्य म्हणजे पैशाचा सण नाही आणता येतो. पण मग भारतीने घरगुती पोळी भाजीचे डबे देण्यापासून अगदी घरगुती समारंभाचं उत्कृष्ट जेवण सुरुवात केली. ती आज तागायत.
मुख्य उल्लेख करायचा तो म्हणजे मिस्टर हजारेंचा. रिटायर झाल्यानंतर त्यांनी आपल्या बायकोला खूप मनापासून खंबीर आधार दिला आणि प्रत्येक कामाला ते अजूनपर्यंत मदत करतायत. आणि मग कालांतराने योग्य वेळी त्या मुलाचं लग्न, त्याला सुविज्ञ पत्नी मिळाली आणि घरी झालेलं सोनपरीचं आगमन, असं हे गोकुळ घर आणि अशी ही खूप समाधानी असणारी माझी मुलगा त्रिवार मुजरा. योगदान ज्याला हल्ली खूपच त्याचा प्रचार होतोय, लोक प्रसार करतायत, पण 20 वर्षापूर्वी हे जेव्हा तिने कष्टाने सगळं सांभाळलं ना, त्याला खरोखर मानाचा मुजरा आहे. भारती, तुला खूप खूप म्हणजे खरंच अगदी मनापासून मुजरा आहे. पुढची सखी आहे तुम्हाला बोलता येणार आहे. पुढची संगीता श्वेता आणि तिची दुर्गा आहे प्रियंका लोहार. नंतर शेवटची 15-20 मिनिटं आपण बोलायची संधी देणार आहोत रसिकांना आणि श्रोत्यांना, तेव्हा अक्षरांनी व्यक्त व्हावं. प्रियंका लोहार, प्रियंका ताई आलेत का? संगीता, प्रियंका ताई आले? हो मी आली आहे. प्रियांका? हो मी आली आहे. मी फक्त हो. येस. ओके. करू सुरू. नमस्कार सख्यांनो. मन वढाय वढाय उभ्या पिकात ढोर, किती हाकल हाकल फिरू येत पिकावर. प्रसिद्ध कवयित्री बहिणाबाई चौधरी यांची ही कविता मनावर अधिराज्य गाजवणारी. परंतु आपल्या आयुष्यात मिळालेली वाट नक्कीच वेगळी असावी असं त्याच मनाला कायम दाखवून देणारी माझी आजची दुर्गा प्रियांका लोहार. प्रियांकाचा जन्म नाशिकचा. घरात सगळेच विद्यासंपन्न. आई वडील, 3 बहिणी आणि 1 भाऊ. शिक्षणाच्या बाबतीत अगदीच काटेकोर. वडिलांच्या कडक शिस्तीत वाढलेली प्रियांका लहानपणापासून अत्यंत शांत. आपले काम भलं आणि आपण भलं असं जरी असलं तरी मनातल्या विचारांची खळबळ कधी ओठांवर तिने येऊ दिली नाही. घरात सगळे सुशिक्षित वडील इंजिनियर, तेव्हा मुलींनीही असंच काहीतरी शिक्षण घ्यावं असा वडिलांचा आग्रह. त्यामुळे 10वी नंतर सिव्हिल इंजिनिअरिंगचा डिप्लोमा तिनं केला आणि वर्षभरात प्रियांका बोहोल्यावर देखील चढली. सासरी प्रियांकाचे एकत्र कुटुंबात स्वागत झालं. सुरुवातीला नवी सून, तिचे नव्याचे 9 दिवस संपले आणि खऱ्या संसाराला तिच्या सुरुवात झाली. घरात दीर, जाऊ, सासू सासरे यामध्ये प्रियांका रमली. संसाराच्या स्वप्नाबरोबर तिची पुढच्या शिक्षणाची स्वप्ने सुद्धा ती पाहू लागली. परंतु ती आशा काही दिसतच नव्हती. घरातील कामांचा व्याप सांभाळत ती नाशिकमधील लोकल न्यूज चॅनलमध्ये काम करू लागली. पुढे आकाशवाणीवर तिच्या वेळेनुसार कामही मिळालं. मुळातच हुशार प्रियांकाला तिच्यातील कला गुणांना वाव मिळेल असं क्षेत्र मिळालं. आकाशवाणीवर तिनं 75च्या वर कार्यक्रम केले. नाटकांचीही तिची तितकीच आवड असल्यामुळे ती ही संधी तिनं सोडली नाही. हे सगळं चालू असताना 2005 मध्ये ती श्रीमती नाशिक या स्पर्धेत तिनं भाग घेतला आणि तो मुकुटही तिनं पटकावला. 2006 मध्ये ती नाशिक हिंदुस्थानची फायनलिस्ट सुद्धा ठरली. आपल्या कलागुण आणि संसार सांभाळताना दोघींना ती समान न्याय देत होती. दरम्यान तिला 2 मुलं झाली आणि मातृत्व तिच्यासाठी ध्यास ठरला. फक्त मुलांचा सांभाळ योग्य रीतीने व्हायला हवा यासाठी ती मुलांच्या विकासावर लक्ष केंद्रित करू लागली. उचित संस्कार, मर्यादा आणि जबाबदारीची जाणीव असेल तर प्रत्येक स्त्री वेगळी ठरू शकते. इथपर्यंत तर सगळ्याच आलबेल होतं. घरात एकत्र कुटुंब असल्यामुळे सगळे निर्णय घरातील मोठी मंडळी घेत होती. प्रियांकाचं सिव्हिल कॉन्ट्रॅक्टरचं रजिस्ट्रेशन झालं आणि अभिषेक एंटरप्राइजेस नावाचा त्यांचा एक फॅमिली बिझनेसही सुरू झाला.
प्रियांकानं तिथेही कामाला वाहून घेतलं. आता ती घरातल्या सगळ्याच कामासाठी सरावली. तरीही तिच्या मनातील अस्वस्थता तिला स्वस्थ बसू देत नव्हती. मला आणखी काहीतरी करायचंय हे राहून राहून तिला वाटत होतं. पण ती मात्र काहीच बोलत नव्हती. कहाणीने ट्विस्ट यावा तसा कोरोना आला आणि त्या काळात तिच्या पतीने चालू असलेला बिझनेस बंद करण्याचा निर्णय घेतला. खर तर संसार रथाच्या 2 चाकांपैकी एकाने माघार घेतली होती. पण तिला मात्र हा रथ पुढे नेणं भाग होतं. कारण संसाराच्या एका मधल्या टप्प्यात आल्यावर पती पत्नी मधील नाते एका वेगळ्या विश्वासाच्या नात्यात गेलेले असते. विचारांची दिशा वेगळी असल्यामुळे तिने त्यांच्या या निर्णयाचाही आदरच केला आणि प्रियांकावर पुन्हा नोकरी करण्याची वेळ आली. मुलांचं शिक्षण चालू असताना पैशाच्या वाट्या कमी झाल्या. स्वाभिमान आणि अभिमान एकाच वेळी हातात हात घालून आले तर दोघात माघार कोणी घ्यावी बरं? मुलांचा शिक्षणाचा खर्च एकटी कसं काय ती पेलू शकणार? इच्छा तिथे मार्ग यावर तिचा खास विश्वास. हार न मानता ती तेवढ्याच ऊर्जेनं काम करू लागली. मुलांच्या पुढील शिक्षणासाठी तिनं लोन घेतलं. ते फेडण्यासाठी स्वतःच्या गरजा कमी करून ती स्वतः बीटेक होण्याचे आपले राहिलेले स्वप्न पूर्ण करण्याच्या मागे लागली. इतक्या वर्षांच्या गॅप नंतर आपल्याला पुन्हा आपली डिग्री घेता येईल का असा प्रश्न तिच्या समोर उभा राहिला. परंतु परिस्थितीवर मात करत त्यातून योग्य निर्णय घेण्याचे धाडसही तिने दाखवलं. आता तिला नेमकी दिशा मिळाली होती. शिक्षण आणि कर्तृत्व यांची रस्सीखेच तर सुरू झाली. कारण निर्णय चुकला की त्याचे परिणाम तिला दिसत होते. कमी पैशातही आपण व्यवस्थित घर सांभाळू शकतो याचा अंदाज आल्यामुळे तिने लोन फेडण्यासाठी पैसे साठवायला सुरुवात केली. आणि मैत्रिणींनो, सांगायला अत्यंत आनंद होतोय, आज प्रियंका मुंबई मधल्या एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये काम करते आहे. तिची दोन्हीही मुलं परदेशामध्ये शिक्षण घेत आहेत. तिच्या पतीनेही त्यांच्या रुची असलेल्या क्षेत्रात पदार्पणही केलं आहे. आज ते परम कम्प्युटरचे शिल्पकार भरत विजय भटकर यांच्या सोबत माइंड कोच म्हणून काम करत आहेत. गेली कित्येक वर्ष शिक्षणासाठी असुसलेल्या प्रियांकाच्या हातात तिच्यातील आत्मविश्वासाची आज बीटेकची डिग्री आहे. स्त्रीनं हार मानणं तिला मान्य नाही. वेगवेगळ्या कलेत, संसारात आणि स्वतःच्या स्वप्नात ती आज आत्मविश्वासाने वावरते आहे. मुंबई पुढे प्रवास करते आहे. तिच्या शिक्षणाची वाट अजूनही चालूच आहे आणि पुढे एमटेकची डिग्री तिच्या कर्तृत्वाची एक नवी वाटही तिच्या नजरेत झळकते आहे. अशी ही दुर्गा बहिणाबाईच्या कवितेतून वाट काढत काढत आज सावित्रीच्या लेकीचा वसा सांभाळत आहे. तिला तिच्या मनाची नेमकी कळ सापडली बरं. आणि पुन्हा एकदा मुलगी शिकली आणि प्रगती झाली हे सिद्ध केलं. समजुतीच्या मार्गावरील आशीचे किरण पुन्हा तेजस्वी दिसू लागले. अशी ही माझी दुर्गा. गेली 12 वर्षापासून ती माझी मैत्रीण आहे आणि म्हणूनच अशा दुर्गेला पाहून मला नेहमीच वाटतं, बीज पेरते पेरते नव्या विचारांची, बीज पेरते पेरते नव्या विचारांची, आजची स्त्री आहे लाख मुलाच्या हिऱ्याची. अशा माझ्या ध्यासाच्या प्रज्ञारूपी दुर्गेला माझा सलाम. धन्यवाद. खूप छान संगीता. एकदम प्रियंकाची माहिती तू इतकी छान दिलेली आहेस. कर्तृत्ववान दुर्गा तुझी, तिला त्रिवार सलाम आहे. पुढची सखी आहे थँक्यू शुभदा मित्रवत्री आणि तिची दुर्गा आहे लक्ष्मी देवी. नमस्कार. आवाज येतोय व्यवस्थित वंदना? येतोय. नमस्कार, मी शुभदा मित्रगोत्री
आज माझी जी सख्य दुर्गा आहे लक्ष्मी देवी, पण काही अपरिहार्य कारणामुळे ती येऊ शकलेली नाहीये, तर ही मला कुठे भेटली. माझ्या मिस्टरांच्या केमोथेरपीची ट्रीटमेंट झाली आणि सोलापूरमध्येच जे रिलायन्स सेंटर होतं तिथे त्यांच्या रेडिएशन सुरू होत्या. त्या रेडिएशन सेंटर 25 रेडिएशन्स असल्या कारणाने आम्ही जवळपास 1.25 महिना रोज जात होतो. आणि मी आसपासच्या सगळ्या पेशंटशी, त्यांच्या नातेवाईकांशी बोलायचे. आणि ज्या वेळेला मी बोलायचे त्यावेळेला मला असं समजलं की इतकी दुःख आहे त्या लोकांच्या आयुष्यामध्ये, त्या मानाने आपण खूप सुखी आहे. आणि म्हणून तिथून मला सकारात्मक दृष्टिकोन मिळाला आणि तिथे भेटलेली मला ही दुर्गा. छोट्या मुलीला मांडीवर घेऊन ती माझ्या शेजारीच बसली होती. तशी लहानशीच होती, अगदी 35ची वगैरे. सावळा रंग, काळेभोर डोळे, डोळ्यात एक वेगळी चमक होती. मांडीवर लेकरू झोपलं होतं तेव्हा हळूच तिने तिथं शेजारी झोपवलं आणि माझ्याकडे पाहिलं. मी सुद्धा तिला पुढेनी सांगितलं की मी लक्ष देते. ती उठून काउंटरकडे गेली तेव्हा मला समजलं की ही पुन्हा प्रेग्नंट आहे. ती जागेवर आली आणि तिच्याजवळ असलेले पैसे 1दा 2दा 3दा तिने मोजले. मला लक्षात आलं की हिच्याजवळ जेवढे पैसे हवे आहेत तिला तेवढे नाहीयेत. मी हळूच तिच्याजवळ सरकले आणि तिच्या पाठीवर हात ठेवला. तर खूप वर्षांची ओळख असल्यासारखी ती माझ्याशी भडाभडा बोलायला लागली. तिच्या नवऱ्याचं दुखणं अचानक उद्भवलेलं, तो पण साधारणपणे 40चा वगैरे असेल. खूप मोठं ऑपरेशन झालं, खूप पैसा खर्च झाला. आणि आता इथे जी रिलायन्स सेंटरला पुढची ट्रीटमेंट म्हणजे केशरी कार्ड असल्यामुळे त्याला पुढची सगळी ट्रीटमेंट ही फुकट होती, पण केस पेपरसाठी 1100 रुपये लागणार होते. आणि त्या 1100 रुपयामधले सुद्धा थोडेच पैसे तिच्याजवळ होते. आणि ते राहिलेले पैसे तिचा भाऊ तिला घेऊन येणार होता. मी तिला म्हटलं, लेकराला कशाला आणलंस ग इथं, इन्फेक्शन वगैरे होईल ना. तेव्हा ती म्हणाली, हिच्यापेक्षा मोठी 5 वर्षाची पोरगी घरी आहे आजी आजोबांसाठी. म्हणजे सासूचं डोळ्याचं ऑपरेशन झालं आणि ते फसलं, त्याच्यामुळे त्यांची सगळी दृष्टी गेली. सासऱ्यांना अर्धांगवायू झाल्यामुळे ते झोपून, नवऱ्याच्या दुखण्यामुळे वाण सामानाचं एक छोटस दुकान होतं ते पण बंद पडलं. ही बांधकामाच्या कामावरती जात होती पण सध्या गेली नाही, त्यामुळे तिथेही खाळे. आणि आता पुन्हा तिचं हे गरोदरपण. पण आपल्या पोटावर हळूच हात फिरवत मला म्हणाली, माझे दीर जाऊ खूप चांगले, दीर खूप करतात माझ्यासाठी, जाऊ खूप करते माझ्यासाठी. पण सांगू का, तिच्या पोटाला लेकरू नाहीये, हे माझं देईन मी तिला लेकरू. त्या क्षणी सुधा मूर्तींच्या मातृत्व या कथेची मला आठवण झाली आणि मी तिला म्हणलं, अगं बाई, प्रत्यक्ष बाळ झाल्यावर खरंच देशील तू, खूप कठीण आहे ग हे. तर म्हणाली, मी जादा बुक शिकलेली नाही, पण ताई देवकी होणं सोपं आहे, यशोदा होणं फार कठीण आहे हो. माझी जाऊबाई लई आनंदानं करेल बघा सगळं. मला तिच्या विचारांचं खूप कौतुक वाटलं. आम्ही दोघी बोलत असतानाच तिच्या जावेचा फोन आला. लक्ष्मीने तिच्या जावेचा फोन घेतला, खूप आनंदानं बोलत होती. माझ्याजवळ येऊन बसली. मी म्हटलं, काय झालं ग? तर म्हणाली, अहो तिला सुद्धा दिवस आहेत, आता स्वतःच्या बाळाची आई होण्याचा आनंद घेऊ दे की तिला. हे माझं काय, हे लेकरू माझंच आहे, ज्यानं चोच दिली तो दाना पण देईलच की. मी अचंबित होऊन तिच्याकडे पाहत होते. मी पैशाचे विषय खरं तर काढणार होते, तिला मला मदत करायची होती. पण तेवढ्यात तिच्या भावाचा फोन आला. भाऊ काय म्हणाला मला नाही समजलं, पण काहीच न बोलता तिनं लेकराला कडेवर घेतलं, नवऱ्याशी काहीतरी बोलली आणि वाऱ्याच्या वेगानं ती निघाली. मी तिच्या मागे गेले. मला तिचं नाव समजलं होतं. म्हटलं, लक्ष्मी अगं थांब, 2 मिनिटं थांब, मी पैसे देते तुला. पण डोळ्यात पाणी न आणता लेकराचे पापे घेत ही झाशीची राणी पुढेच निघाली. कुठून करणार होती व्यवस्था माहित नाही. केस पेपरचे संपूर्ण पैसे तिच्याकडे नव्हते, पण ती खूप स्वाभिमानी होती हे मला जाणवत होतं आणि तिचा स्वाभिमान दुखावायला नको म्हणून मी लगेच तिला पैशाची मदत देऊ केली नव्हती.
केस पेपरचे 1100 रुपये सुद्धा लोकांच्याकडे नसतात हे विदारक सत्य मला त्या दिवशी समजलं. संपूर्ण परिस्थिती निगेटिव्ह असून सुद्धा ही पॉझिटिव्ह होती. नवरा बरा व्हावा म्हणून धडपडणारी, जावेला आई होण्याचं सुख मिळावं म्हणून आपलं लेकरू तिच्या ओटीत घालायला निघालेली, सासू सासऱ्यांचा तिरस्कार न करता त्यांना आनंदानं सांभाळणारी, संकटांना पायाखाली दाबून त्यांच्या छातडावर उभी राहून ही एकटी लढत होती. लहरेन मी बहरेन मी, शिशिरातुनी उगवेन मी, ह्याच वेळी मला त्या क्षणी आठवत होत्या. तिला मदत करण्यासाठी मी हातात नोटा ठेवल्या होत्या, पण हाताला घाम आला होता आणि डोळ्यातून अश्रू वाहत होते ते त्याच्यामुळे त्या नोटा भिजल्या होत्या. तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहून तिला मी आशीर्वाद दिले तिच्या सौभाग्यासाठी आणि तिच्या असलेल्या दोन्ही मुली आणि तिच्या गर्भात वाढणाऱ्या त्या अंकुराच्या उज्ज्वल भविष्यासाठी. त्यानंतर काउंटरवरून तिचा मी नंबर घेतला होता. माझाही नंबर तिच्यासाठी मी तिथे ठेवला होता. 2-3 वेळेला मी तिला फोन केला. तिला सांगितलं केव्हाही गरज पडली तर मला तू फोन कर, मला होईल ती मदत मी करेन. पण त्यावेळेला त्या पोरीने मला 2-3 वेळेला फोन केला, पण काकांची तब्येत कशी हे विचारायला केला. तिने एकदाही तिची गरज म्हणून मला फोन केला नाही. तेव्हा या स्वाभिमानी दुर्गेला शतशः प्रणाम. धन्यवाद. खरंय ग शुभदा, अगदी खरंय. म्हणजे खरोखर लक्ष्मी आहे, तिला निवार मानाचा मुजरा आणि खूप म्हणजे तू व्यक्त पण खूप छान. अगदी म्हणजे ह्या लक्ष्मीला मनापासून मानाचा मुजरा. पुढची सखी आहे शुभदा उदगावकर आणि तिची दुर्गा आहे आरती काळे. या दोघींनी आपापले व्हिडिओ सुरू ठेवावेत. शुभदा, आरती आलीयस का तू? आरती आली आहे मगाशी जॉईन. आरती आली आहे. हो आली आहे, मी जॉईन पण. व्हिडिओ सुरू कर बेटा, व्हिडिओ सुरू केला आणि ऑडिओ बंद कर. 1 मिनिट. ऑडिओ बंद करते. म्हणजे चेहरा दिसत नाहीये. आरती थोडासा हे कर. दिसला. नमस्कार सख्यांनो. आजच्या या उपक्रमात मी शुभदा उदगावकर आपल्या सगळ्या सख्यांचं स्वागत करते. आणि आजची माझी दुर्गा आहे आरती काळे. या माझ्या दुर्गेची माझी जी ओळख झाली दुर्गेबरोबर ती वंदनाच्या घरी तिचा जो आम्ही साऱ्याजणी हा जो ग्रुप आहे त्या ग्रुपमध्ये आम्ही जेव्हा जमतो तेव्हा पहिल्यांदा तिची माझी ओळख झाली. आणि नंतर जशी ओळख वाढत गेली तसे मला तिच्यातले गुण कळले. ती ओळख करून देताना फक्त तिने एवढंच सांगितलं होतं की मी आरती काळे आणि माझा एक छोटासा केटरिंगचा व्यवसाय. छोटासा हा शब्द मला अगदी फार लक्षात आहे. आणि नंतर मग तिचे मला जे एक एक कळत गेले, तिचे गुण कळले, तिचा स्वभाव कळला, तर खरोखरच ती दुर्गा आहे अशी माझी खात्री झाली. तर अशी ही आरती, तिची ही पुढची गोष्ट. 10वी झाली, नुकतीच तिची 10वीची परीक्षा झाली आणि 17 वर्षाच्या या आरतीला बोल्यावर उभं राहावं लागलं. 17व्या वर्षी तिचं लग्न झालं आणि ती काळ्यांच्या घरी आली. खरं म्हणजे 17व्या वर्षी तिला फक्त चहा आणि वरण भात एवढंच करता येत होतं. आणि खरं म्हणजे ते वयही तसंच असतं की साधारण तेवढंच येत असतं. पण सासरी आल्यावर घरी फक्त सासरे आणि नवरा, त्यामुळे स्वयंपाक करण्याशिवाय काही पर्यायच नव्हता. आणि स्वयंपाक शिकणे ही पहिली पायरी होती. त्यावेळेला काही आता सारखं युट्यूब वगैरे काही अवेलेबल नव्हतं. थोडंफार सासऱ्यांनी शिकवलं, मग ती हळूहळू शेजाऱ्यांकडनं मैत्रिणींकडनं असं करत करत शिकत गेली. एक एक पदार्थ करायला शिकली. त्यातूनच तिच्या स्वयंपाकाची आवड वाढत गेली. नंतर 2000 मध्ये त्या दोघांनी, तिच्या नवऱ्याने, त्यांनी एक 1 BHK फ्लॅट घ्यायचं ठरवलं. पण त्यांना बँकेने लोन नाकारलं. तिला खूप वाईट वाटलं की आपल्याला लोन नाही मिळत आहे. पण मग त्यांनी दुसऱ्या बँकेकडे लोन घेतलं आणि आता
त्या संसाराच्या रथासाठी आता या चाकालाही धावणं गरजेचं होतं. आता काय करता येईल हा विचार ती करू लागली. शिक्षण खूप नव्हतं, पण तिच्या हातात कला होती ती स्वयंपाकाची आणि दुसऱ्यांची गरज. आणि अचानक असं झालं की एकांना पोळ्या करून देणाऱ्या बाईंची गरज होती. त्यामुळे तिला तिचा स्वार्थ आणि परमार्थ असं दोन्ही साधायचं तिने ठरवलं आणि तिने हे पोळ्यांचं काम स्वीकारलं. हळूहळू एकाच्या पासून कळत दुसरं घर, तिसरं घर, असं करत जवळजवळ 4 ते 5 वर्ष ती 20 घरी पोळ्यांची कामं करत होती. म्हणजे इकडून या घरातून धावायचं, त्या घरी जायचं. आणि अशा काळात तिची मुलंही होती लहान. एक मुलगी होती, एक मुलगा होता. त्यांना घरी ठेवून हे धावत राहणं तिचं चालू होतं. आणि त्यांच्या त्या घरासाठी तिचाही हातभार लावणं सुरू होतं. मग आता त्याच्यानंतर काय करायचं, तर एक तिला मैत्रीण मिळाली. मग ती म्हणाली, तू माझ्याबरोबर येशील का? आरती आनंदाने तयार झाली, कारण तिचा स्वभावच असा आहे की ती अशी पटकन जोडली जाते प्रत्येकाशी. ती त्यांच्याबरोबर स्वयंपाकाची कामं करायला जाऊ लागली. सुरुवातीला फक्त भाजी चिरून देणे, कणिक भिजवणे अशी हाताखालची कामं करत होती. पण नंतर हळूहळू मोठ्या पदार्थांची फोडणी करणे, मोठी पातेल्यात किती अंदाज, माणसांचा अंदाज, स्वयंपाकाचा अंदाज, ह्याचा तिला माहिती होऊ लागली. आणि तिची ती निरीक्षण शक्ती तिला स्वतःचा व्यवसाय उभा करण्यासाठी उपयोगी पडली. हळूहळू तिने स्वतःचा व्यवसाय सुरू करायचं तिच्या मनात आलं. त्यासाठी तिने शॉप ऍक्ट लायसनही घेतलं. फूड त्याच्यासाठी जे लागतं लायसन ते पण तिने काढलं आणि तिने स्वतःचा व्यवसाय सुरू करायचं ठरवलं. त्याच्यानंतर तिने स्वतःची एक टीम तयार केली 4 जणींची. आणि तिच्या स्वभावामुळे, तिच्या हाताला एक उत्कृष्ट चव असल्यामुळे त्या मैत्रिणी तिला सहज मिळाल्या. आणि असा तिने स्वतःचा व्यवसाय सुरू केला. असं सगळं सुरू असतानाच अचानक 2012 मध्ये मिस्टरांना एक मोठा आजारपण आलं. आणि घरातलाच करता पुरुष आजारी पडल्यावर साहजिकच घरातल्या बाईवर सगळी जबाबदारी येऊन पडते. म्हणजे घरातलंही बघायचं, पेशंटचंही करायचं, बाहेरचीही कामं करायची, मुलांचंही बघायचं, या सगळ्या म्हणजे तिची धावपळ चालूच होती. आणि राव हॉस्पिटलमध्ये मिस्टरांना ऍडमिट केलं होतं. बरेच दिवस ते ऍडमिट होते. त्यातून ते चांगले बरे झाले. पण राव हॉस्पिटलच्या बिलाचा आकडा पाहून आरती हबकली, कारण खूप आवाक्याबाहेरच्या बिलाचा आकडा होता तो. पण अशा वेळेला खचून जाणारी आरती नव्हती किंवा हार मांडणारी पण नव्हती. तिने इतरांकडून पैसे घेऊन कसंही करून ते बिल भरलं. आणि आता हे पैसे कसे फेडायचे यासाठी तिची धावपळ सुरू होती. आणि मग तिने स्वतःच्या व्यवसायातनं ते पैसे फेडायला सुरुवात केली. आणि अचानक करोनाचं संकट आलं. आपल्याला माहितीये की करोनाने अनेक जणांचं आयुष्य थोड्याफार प्रमाणात कमी जास्त कुठेही अस्वस्थ झाले, लोक उद्ध्वस्त झालं. तसंच आरतीलाही तिचा व्यवसाय थोडा बंद करावा लागला. पण ती हारली नाही, मागे हटली नाही. आता तिने वेगळ्या पद्धतीने तिचा व्यवसाय सुरू ठेवलाय. आता ती घरी जाऊन सोहळ्यामध्ये स्वयंपाक करते. आजच्या काळात ही गोष्ट खूप अवघड आहे की एक घरी जाऊन सोहळ्यात स्वयंपाक करणे. खरं म्हणजे अनेकांना सोहळ्यात स्वयंपाक करणे म्हणजे काय हे सुद्धा माहीत नसेल. अशा आजच्या या युगात ती घरोघरी सोहळ्यातल्या स्वयंपाकाची कामं करते. कित्येकदा सकाळचा, संध्याकाळचा, दोन्ही वेळचा स्वयंपाक असतो. पण जिथे असेल तिथे आपल्या गाडीवर बसायचं आणि जाऊन स्वयंपाक करायचा. त्या स्वयंपाकाला तिच्या अत्यंत उत्कृष्ट चव असते. तसंच आरती अगदी गजानन महाराजांची खूप भक्त आहे. तिची खूप त्यांच्यावर श्रद्धा आहे. अनेक पारायणे करते ती 1 दिवसांची सुद्धा. आणि ह्या तिच्या व्यवसायाचा
महाराजांनी पण तिला आशीर्वाद दिला. जिथे जिथे महाराजांच्या पारायणाचे सोहळे असतात तिथला प्रसाद करण्याचं भाग्य तिला मिळतं आणि सगळी लोकही खूप खुश होतात तिचा तो प्रसादाचं सेवन करताना. आजही या आरतीच्या यशाचं खूप कौतुक वाटतं. 17 वर्षाच्या नुसत्या वरण भातापासनं आज 100 माणसांचा स्वयंपाक एकटीने करणारी ही आरती, ही तिची झेप खूप विलक्षण आहे. आणि हा प्रवास खूप सोपा नव्हता, पण तो तिने बुद्धीने केला. ती खरंच दुर्गा आहे आणि ती अन्नपूर्णा आहे. अशा अगदी बरोबर आहे शुभदा. खूपच छान आरतीला दुर्गेला मानाचा त्रिवार मुजरा. सखी आहे मनीषा साने आणि तिची दुर्गा आहे प्रार्थना ती सदावर्ते. दोघींनी आपापले व्हिडिओ ऑन करावे. प्रार्थना ते म्हटलं करूया सुरुवात. हजर आहे. येस. पण ऐकला की मस्त. येस, सुरुवात करू. नमस्कार, मी मनीषा साने आणि माझी दुर्गा आहे प्रार्थनाताई सदावर्ते. म्हणजे वंदनाची ही जी संकल्पना आहे, मला भेटलेली दुर्गा, या संकल्पनेला मूर्त स्वरूप देण्यात प्रार्थनाताईंचा खूप मोठा वाटा आहे. आता मी त्यांच्याबद्दल बोलणार आहे. त्या वकील आहेत, कायदेविषयक सल्ला देतात, त्या लेखिका आहेत, त्या फरड्या वक्त्या आहेत, समुपदेशन करतात, सामाजिक कार्यकर्त्या आहेत. अशा विविधरंगी विविधढंगी भूमिकांचे रसायन प्रार्थनाताईंमध्ये आढळते. थोडक्यात वक्तृत्व, कर्तृत्व, दातृत्व सगळ्याच बाबतीत यांचं नाव आघाडीवर आहे. म्हणजे त्या मानाने तर मोठ्या आहेतच, पण मनानेही त्या तेवढ्याच मोठ्या आहेत. हे त्यांचा सहवास लाभलेली प्रत्येक व्यक्ती नक्की सांगेल. महिला विषयक कायदे आणि स्त्रियांचे कुटुंबातील स्थान हा त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय. स्त्रियांना न्याय मिळवून देण्यासाठी त्या अखंड कार्यरत असतात. आपले हे विचार केवळ मुलाखती, लेखन, व्याख्याने एवढ्यापुरते मर्यादित न ठेवता त्यांनी प्रत्यक्षात देखील आचरणात आणलेले आहे. कायद्याच्या जगात वावरताना ठामपणे भूमिका मांडणे, स्त्रियांवरील अन्यायाचा निषेध करताना त्यांना आवश्यक ती सर्व कायदेशीर मदत करणे, हे काम त्या करत असतात. हे करताना कित्येक वेळा कैक अडचणींचा सामना करावा लागतो. खूप अडथळे, संघर्ष, जोखीम या सगळ्यावर मात करून जगणावे देखील लागते. खरं तर प्रार्थनाताई म्हणजे रुजुता, मार्दव, विनय, माधुर्य या गुणांनी परिपूर्ण असे व्यक्तिमत्व. पण त्या जेव्हा न्यायालयापुढे बाजू मांडतात तेव्हा हे दुर्गेचे सोज्वळ रूप त्यागून त्या रणरागिणीचे रूप धारण करतात आणि प्रभावीपणे बाजू मांडून न्याय मिळवून देतात. पुण्याच्या साहित्यिक सांस्कृतिक वर्तुळातही मानाचे स्थान असणाऱ्या प्रार्थनाताई यांचा अक्षर लेणे हा काव्यसंग्रह, तसेच समग्र पनवेलची गाथा हा संशोधित ग्रंथ प्रसिद्ध आहे. तर गप्पांगण आणि पुण्यकन्या हा ग्रंथ सध्या प्रकाशनाच्या वाटेवर आहे. कित्येक पुस्तकाचे संपादन देखील त्यांनी केलेले आहे. विविध वृत्तपत्रांमधून त्या सदर लेखनही करतात. सामाजिक वैचारिक लेखन, कविता त्यांच्या सतत प्रसिद्ध होत असतात. 1200हून अधिक असे रेकॉर्ड ब्रेक विविध कार्यक्रमांचे निवेदन आणि सूत्रसंचालन हे त्यांच्या नावावर आहे. त्यांच्या आवाजात एक उपजत लय आहे. मी त्यांना नेहमी म्हणत असते की त्यांच्या आवाजातला जो रिदम आहे, की तो नैसर्गिक गोडवा असलेल्या त्यांचे निवेदन, सूत्रसंचालन, व्याख्यान ऐकणं म्हणजे एक आनंदाची अनुभूतीच असते. गेल्या 35 वर्षापासून 17,000 पेक्षा अधिक प्रकरणांमधून कौटुंबिक समस्या, पती पत्नी, अत्याचारित महिला, तरुणांचे प्रश्न यासाठी त्यांनी मोफत समुपदेशन केले आहे. कैक संसार जोडण्याचे पुण्य या दुर्गेच्या पदरात आहे. संसार जोडो कार्यकर्त्या म्हणून दादा कोंडके मेमोरियल फाउंडेशन द्वारा त्यांना विशेष सन्मान प्राप्त झालेला आहे.
कोरोना काळातील देखील त्यांचे काम अतिशय वाखाणण्याजोगे आहे. साहित्यिक, सामाजिक, सांस्कृतिक कार्यासाठी ओपन इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी मार्फत डॉक्टर ऑफ लिटरेचर हा सन्मानही त्यांनी प्राप्त केलेला आहे. त्यांना मिळालेल्या पुरस्कार आणि सन्मानाची यादी प्रचंड मोठी आहे. तरीही त्यांनी जपलेला मोठेपणा हा मला सगळ्यात जास्त महत्वाचा वाटतो. त्यांच्या कर्तृत्वामुळे त्यांना केंद्र तसेच राज्य शासनाच्या विविध समित्यांमध्ये सदस्य सल्लागार होण्याचा मानही मिळालेला आहे. त्यांनी जोडलेल्या माणसांचा संग्रह ही त्यांची अगणित बहुमोल संपत्ती आहे. एवढ्या सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळून त्यांनी स्वतःची प्रतिभा देखील जपलेली आहे. त्यांचा विनयशील स्वभाव, रुजतेचे बोलणे आणि मी फक्त निमित्त असे नम्रपणे कुठल्याही कामाचे क्रेडिट स्वतःकडे न घेणे या गोष्टी मला खूप महत्वाच्या वाटतात. शेवटी प्रार्थना ताईंसाठी 4 ओळी पाडगावकरांच्या. ज्यांची हृदये झाडाची असतात, ज्यांची हृदये झाडाची असतात त्यांनाच येतात फुले, तेच झेलतात ऋतू, तेच झेलतात ऋतू आणि पेलतात वादळेही, पेलतात वादळेही. धन्यवाद. अगदी मनीषा, तू खूप समर्पक बोललेली आहेस ना. अष्टभुजाच्या ऐवजी मी दशभुजा म्हणतेय प्रार्थनाताईंना. आणि खरोखर आहे की स्त्रियांना न्याय देणं आणि सगळ्या स्त्रियांचं मनापासून कौतुक करताना प्रार्थनाताई थकत मात्र अजिबात नाही. साहित्याच्या वेगवेगळ्या ग्रुपमध्ये त्या कार्यकारिणीमध्ये असून सुद्धा त्यांचा नम्रपणा, मोजकं शांतपणे बोलणं हे त्यांच्याकडनं म्हणजे मला तरी नक्कीच शिकायला आवडेल. आणि खूप खूप धन्यवाद. आणि प्रार्थनाताई तुम्हाला मानाचा त्रिवार मुजरा. आणि आता कार्यक्रमाचा समारोप प्रार्थनाताई करतायत आणि मग नंतर 15-20 मिनिटं आपण सगळ्यांनी ज्यांना व्यक्त व्हायचं आहे त्यांनी समारोपासाठी. दुर्गांविषयी माहिती देणाऱ्या समस्त दुर्गांना लयदार प्रार्थनाचा सस्नेह नमस्कार. आवाज येतोय? येतोय. आज आपण अवतीभवतीच्या दुर्गा या कार्यक्रमाच्या 2ऱ्या सत्रात भेटलो. मागच्या सत्रात नवदुर्गा, ह्या सत्रामध्ये नवदुर्गा. म्हणजे इतर मोठमोठी संस्था, मंडळ नवदुर्गांचा सन्मान करतात. आपण त्यांच्यापेक्षा डबल वेगाने काम करत 18 दुर्गांचा हा शब्दमयी कौतुक सोहळा साजरा करतोय आज. म्हणजे काळाच्या पुढे धावणाऱ्या आहोत आपण. ते धावत असतानाच मागचे आणि सद्यस्थितीतल्या वर्तमानाचे कुठलेच दोर आपण तोडत नाही. ते तितक्याच सक्षमतेने सोबत ठेवतो. याचं द्योतक आहे हे दोनही आपले कार्यक्रम. आजच्या कार्यक्रमाची 2 वैशिष्ट्य अशी म्हणता येतील. आजच्या कार्यक्रमात 3 संगीता सहभागी आहेत आणि 3ही संगीतांनी आज बाजी मारलेली आहे. त्याचबरोबर ज्या दुर्गा या मैत्रिणींनी निवडल्या होत्या त्याच्यामध्ये मैत्रिणी जास्त होत्या. म्हणजेच मैत्रिणीतली दुर्गा शोधणं आणि दुर्गेतली मैत्रीण शोधणं असाही आजच्या कार्यक्रमाचं एक आपण वैशिष्ट्य म्हणू शकतो. सख्यांनो, या आजच्या 2ऱ्या सत्रामध्ये सर्वात आधी आपल्याला भेटल्या निलिमाताई पाठक आणि त्यांची दुर्गा होती संगीताताई हिरापुरे. निलिमाताईंनी मधाळ भाषेत या संगीताताईंचा परिचय करून दिला आणि त्या दुर्गा म्हणून एक हिरा आहेत याची जाणीव झाली. हे एक सुरुवातीचं प्रारंभिक वैशिष्ट्य आजच्या सत्राचं म्हणता येईल. सुजाताताई भडबडे यांनी एका छान काव्यानं आपल्या दुर्गेविषयीची माहिती सांगायला सुरुवात केली आणि मायाताई म्हणजे मूकबधिरांच्या कशा आधारस्तंभ झाल्या, त्याचबरोबर अशा मूकबधिरांना शिकवताना खडतर वाटांचा धांडोळा सुजाताताईंनी छान घेतला आणि त्यातून समोर आलेल्या परिस्थितीवर माया करत पुढे जाणारी, वाटचाल करणारी म्हणजे दुर्गा मायाताई असे छान चित्र आपल्या पुढे उभं केलं. त्यानंतर
त्याविषयी बोलताना त्या असं म्हणाल्या की त्या आमच्या होणाऱ्या विहीणबाई आहेत. अशा होणाऱ्या विहीणबाईंनी इतकं छान निखळ कौतुक आणि छान शब्दांच्या पेरणीतनं त्यांचा कार्यप्रवास उभा केला. अशा विहीणबाई इथून पुढे तरी सगळ्यांना मिळू देत, अशी माझी कुटुंब देवतेच्या चरणी निखळ प्रार्थना. त्यानंतर सरोज बामणे या ताईंनी त्यांची मैत्रीण संगीता शिर्के यांचा सगळा संघर्षमयी प्रवास आपल्याला सांगितला. अत्यंत नेटकी मांडणी सरोजताईंनी संगीताताई शिर्के यांच्याबद्दल व्यक्त करताना केली होती. कुमार वयापासून संघर्ष करणाऱ्या दुर्गेचा परिचय त्यांनी करून दिला आणि असंख्य आव्हाने पेलली तरी त्यांच्या जीवनातील लढवय्येपणाचं संगीत या शिर्केताईंनी अविरतपणे चालू ठेवलंय याची प्रचिती आपल्याला दिली. त्यानंतर चौथी दुर्गा मीना ठाकूर यांच्याविषयी बोलल्या गंधालीताई, तुमचं मीनाताईंविषयीचं जे लेखन होतं ते निश्चित अगदी मनगंधित करणारं होतं आणि या गंधाळलेल्या सादरीकरणातून हे निश्चित जाणवलं. निरपेक्ष काम करणारी ही कार्यक्षेत्रातली ठाकुरायन असून विविध कला कौशल्यातून आयुष्य समृद्धीच्या वाटेवरनं पुढे नेता येतं याचं प्रत्यंतर तुमच्या सादरीकरणात आलं. आपल्या या समूहाच्या सर्वेसर्वा वंदनाताई यांनी भारतीताई हजारे यांच्याविषयी आपल्याला त्यांचा सगळा जगण्याचा प्रवास, संघर्ष, साध्य गोष्टी या सांगितल्या. वंदनाताई हे भारतीताईंविषयीचं लेखन म्हणजे हजारो भारती अशा हजारो भारती आपल्या भारताला मिळाल्यावर आजचा भारत आणखीन 1000 पटींनी संपन्न होईल याचं प्रत्यय देणार होतं. मुलाचा आजार बरा व्हावा म्हणून एका माऊलीनं सातत्यपूर्ण कष्ट करत त्याग, संयम, मनाची लवचिकता आणि समंजसता बाळगत आपल्या लेकराला बरं केलं. अशा दुर्गा माऊलीला आपल्या सगळ्यांच्या वतीनं त्रिवार सलाम. यानंतर कायम हसतमुख असणारी संगीता वेताळ या सखीनं आपलं दणदणीत लेखन आणि खणखणीत सादरीकरण यांच्या आधारे त्यांची सखी प्रियांका लोहार यांच्याविषयीचा आयुष्य प्रवास मांडला. मिस नाशिक असलेल्या या प्रियांका नामक सखीचं खूप कौतुक. या वयातही ही गोड दिसणारी सखी म्हणजे एक गोड दुर्गा ही या कार्यक्रमाची आपल्या सगळ्यांना मिळालेली भेट आहे असं आपण निश्चितपणानं म्हणू शकतो. त्यानंतर आपल्या पुढे शुभदा मित्रगोत्री यांनी लक्ष्मी देवींविषयी त्यांचा अनुभव आणि या लक्ष्मी देवींचा जीवन प्रवास साकारला. मुळातच सख्यांनो, ज्यांचे गोत्र मैत्रीचे आहे त्यांना नावात देवी असलेली लक्ष्मी ही दुर्गा म्हणून भेटणार, गवसणार आणि सादर करता येणार हे खूपच दुर्भाग्य योगाचं आहे असं म्हणता येईल. आणि या लक्ष्मी देवींना आज त्यांना भेटू किंवा बघू शकलो नाही तरी त्यांच्या पुढील आयुष्यासाठी आपल्या सगळ्यांच्या वतीनं खूप खूप सदिच्छा. त्यानंतर शुभदाताई उदगावकर यांनी आरती काळे या दुर्गेचा परिचय आपल्याला करून दिला. शुभदाताई, मांगल्याचा वेध घेणारी तुमची पारखी नजर आहे हे या कार्यक्रमातनं आणि सादरीकरणातनं खूप जाणीवेनं लक्षात आलं. त्याचबरोबर अन्नपूर्णा असलेल्या आरतीताईंचा प्रवास अजून सुरसता, चविष्टता, माधुर्य अशा पद्धतीनं कायम वर्धिष्णू हो या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांच्यासाठी ही शुभेच्छा. आणि सगळ्यात शेवटी माझी जी काही धडपड आहे, थोडीफार मुसाफिरी आहे, त्या सगळ्या मुसाफिरीला आपल्या नेमक्या आणि शब्दांवरती कमांड असलेल्या मनीषाताईंनी मंत्र पुष्पांजलीचं स्वरूप देऊन ते सादर केलं आणि मला स्पीचलेस करून टाकलं
आधी मला स्पीचलेस केलं आणि नंतर वंदनाताईंनी लगेच सांगितलं आता समारोपाचं बोलायचंय. म्हणजे इथेही माझ्यातल्या प्रार्थनेची कसोटी बघायला सोडली नाही मैत्रिणींनी. मानाचा कळस आहे. या समारोपामध्ये एक गोष्ट अत्यंत प्रामाणिकपणे आणि खूप मनापासून सांगू इच्छिते की मी राष्ट्रीय स्तरावरचे पुरस्कार मिळवले. खूप ठिकाणी अगदी खेड्या पाड्यातून, आदिवासी पाड्यातून मंत्रालयापर्यंत आणि दिग्गजांपर्यंत गेले कामासाठी. खूप छान माणसं भेटली, खूप संकटात टाकणारी माणसं भेटली, कौल्ल्याच्या वृत्तीची माणसं भेटली. परंतु जितक्या आत्मीयतेनं, स्नेहत्वानं, आदरानं आणि आपुलकीनं माझ्यातल्या दुर्गेचा मनीषाताईंनी आणि वंदनाताईंनी विचार केला, मला सगळ्यात मोठा पुरस्कार किंवा माझ्या कामाची पावती मिळाली असं मला खूप वाटतंय. आणि त्या अर्थानेही मी आज स्पीचलेस झालेली आहे. हेही बोलता बोलता सांगते आहे, पहिला अप्पर असेल मी असा. काय होतं, प्रार्थना सगळ्यांसोबत असते पण तिला मी आहे असं दाखवून द्यायचं नसतं. कारण व्यथिताला, पीडिताला, गरजूला किंवा परमेश्वराच्या सच्च्या भक्ताला परमेश्वरापर्यंत काय पोचवायचं आहे ते पोचवण्याचं माझं काम असतं. आणि ते पोचवताना जर ते मला मिनिमाइज, कमी करून जर ईश्वराकडे पोचवता आलं तर थोडासा भार मी पण त्याचा प्रार्थना म्हणून हलका करण्याचा प्रयत्न करत असते, एक अंशाने का होईना. आणि म्हणून मी ती निमित्त मात्र असते, हे तुम्ही लक्षात घ्या सख्यांनो. हा प्रवास असेल माझा, निमित्त मात्र होणं असेल, किंवा दुर्गा म्हणूनच तुम्ही शब्दोत्सव माझ्याविषयीचा जो साजरा केला त्याला कारणीभूतही तुम्ही आहात. ही ऊर्जा तुम्ही मला देता की ज्याच्यामुळे मी इतरांच्या गाळलेल्या जागा भरू शकते. त्यासाठी खूप खूप धन्यवाद. आणि शेवटचं सगळ्यात महत्वाचं, ज्या द्वयीनं हा कार्यक्रम घडवून आणला 23 सप्टेंबरला पण आणि आज पण, त्या वंदनाताई आणि मनीषाताई यांना म्हणलं तुमच्याविषयी कोण बोलणार आहे, मी बोलू का, तेही नको म्हणाल्या. त्याचे 2 अर्थ आहेत. एक म्हणजे तुम्हाला इतर दुर्गांना पुढे आणण्यामध्ये एक निरामय आनंद हवा होता, जो अत्यंत सद हेतू आहे. आणि दुसरा अर्थ माझ्यातल्या मिश्किल मैत्रिणीला लागतो तो असा की तुम्हाला दोघींना आपल्या या अवतीभवतीच्या दुर्गांचा 3रा एपिसोड फक्त दोघींवरच हवाय, पण आम्ही सगळ्यांच करायला तयार आहोत. मुळामध्ये कसं होतं प्रार्थना ते की म्हणजे असं काही नाहीये, आपल्याला खूप साधा कार्यक्रम हा छान पद्धतीने व्यक्त करता आला. सगळ्यांनी प्रतिसाद खूप छान दिला. हे जे समाधान मिळतं ना, हे सगळ्या ह्याच्या पलीकडचं असतं. म्हणजे असं वाटतं आपल्याबद्दल असं फार कोणी नको बोलू, पण आपण खूप साधे असतो. म्हणजे ठीक आहे, हे शेवटचं वाक्य ठेवू, तुमचा दुर्गा म्हणून परिचय करून नाही, पण खूप छान. आणि म्हणजे काय ग मनीषा, समारोप करताना प्रार्थना त्यांनी किती सुरेख मांडणी केलेली आहे. याला सुद्धा आपण त्रिवार मुजराच करूया, दशभुजीला त्रिवार मुजरा करूया. आणखीन आता आपण प्रेक्षकांसाठी म्हणजे रसिकांसाठी ज्यांना कोणाला बोलायचं आहे त्यांनी बोलूया. त्याच्या आधी मला स्नेहलताईंनी एक मेसेज पाठवलाय की त्यांना आता शंखवादन करायचं आहे, तर काही हरकत नाही स्नेहलताई, शंखवादन करा तुम्ही, काही हरकत नाही. नमस्कार सर्व दुर्गांना. कालच्या परवाच्या एपिसोड मध्ये मी येऊ शकले नाही, घरात जरा काही अडचणी होत्या माझ्या, त्यामुळं. पण या देवी सर्व भूतेषु शक्ती रूपेण संस्थिता, नमस्तस्ये 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 नमो नमः. प्रकर्षाने हे मला जाणवलं की परवाचा एपिसोड सोडायला नको होता आपला, पण इलाज नव्हता. म्हणजे त्यामुळं तर मी सगळ्यांना कौतुक तुमचं करण्याकरता. 3रा मिळेल तुम्हाला वंदनाताई आणि मनीषांवरचा अख्खा एपिसोड मिळणार आहे, त्याच्यामुळे आणि मी बोलणार पण आहे, तेव्हा मी बोलणार पण आहे. शंखवादन सगळ्यांच्या कौतुकाकरता मग मी शंखवादन करते. आणि सर्वांना मी ऋग्वेदातले आशीर्वाद मंत्र, सगळ्यांना आशीष, शक्ती आणि दीर्घायुष्य मिळावा म्हणून 1 मिनिटामध्ये वाजवा, काही हरकत नाही.
खूप छान. आता मी तुमच्या सगळ्यांकरता, सगळ्या दुर्गांकरता आणि नियोजितांकरताही ऋग्वेदातले आशीर्वाद मंत्र म्हणते, कारण मी पुरोहिता आहे. ओम शतंजीव शरदो वर्धमानं शतं हेमन्तां शतमो वसन्तां शतमिन्द्राग्नी सविता बृहस्पति शतायुषा अभिषेमं पुनर्दुः शतंजीव शरदो वर्धमान इत्यपि निगमो भवति शतमिति शतं दीर्घमायुमरुतेनावर्धयन्ति शतमेनमेव शतात्मानं भवति शतमैश्वर्यं भवति शतमिति शतं दीर्घमायु श्रीर्वरचस्वं आयुष्यमारोग्यमाविदात् शोभमानं मह्यते धान्यं पशुं बहुपुत्रलाभं शतसंवत्सरं दीर्घमायुः. पुनश्च अजून कोणाला व्यक्त व्हायचंय त्यांनी व्यक्त व्हावं. सगळ्यांना संधी